गुड इव्हनिंग. फर्स्ट आय विल थँक्स टू सर अतुल सरांना पण की त्यांनी बॅक एंडला एवढा सगळ्यांना बोलून एफर्ट करून जगदीश सरांच्या समोर बसवलं आणि ज्यांनी काहीतरी आज आम्हाला शिकायला भेटलं इकडं. बिईंग अ सेकंड जनरेशन इन इंडमार्क ग्रुप, मला आज प्राऊडली सांगता येईल की काही गोष्टी अशा होत्या की जे मी घरी वडिलांसोबत बसून त्याचं विजन फ्रेमवर्क किंवा लिडरशिप स्किल या मी मे बी पॉईंट टू पॉईंट शिकू नाही शकलो, ज्या सरांमुळे मला शिकायला भेटला. सो थँक्स फॉर दॅट. आणि येस, माझी कोर व्हॅल्यू माहिती होती, कंपनीची कोर व्हॅल्यू काय आहे, कसं करायचं ते, पण त्याला कसं अजून रुटीनाइज करायचं. कारण की जनरली कसं व्हायचं की मी हिथं आल्यामुळे मला एक कळालं की काही गोष्टी वडिलांसोबत नाही डिस्कस होत, ज्या हिथं पॉईंट टू पॉईंट आपल्याला कळत जातं. काही गोष्टी मे बी अशा असतात की ज्या आपल्या आतमध्ये पण ते मला बाहेर काढता नाही आल्या. सो लिडरशिपमधले जे आहेत ते पण मला खूप चांगला स्किल आवडला. सो थँक्स फॉर इट. कुठले सेशन तुला जास्त आवडलेत? मला तर पहिल्या गोष्ट म्हणजे लिडरशिपवाला सगळ्यात जास्त आवडलं. आणि त्याच्यानंतर विजन मिशन फ्रेमवर्क, माझा आत्ता तो स्टेज नाही आहे की मी त्याला ऑटो पायलटवरती आत्तापासून सोडायला पाहिजे. बट येस, हा एक टार्गेट ठेवून मी नक्कीच आत्तापासून स्लोली पहिले टीम बनवायला चालू करायला पाहिजे, सो दॅट मी भविष्यामध्ये कॉन्फिडेंटली विदिन अ ओव्हरनाईट एक टीम अशी बनवू शकतो की ज्यांना आपण 10x लिडरशिपमध्ये आणू शकतो. सो तो एक सगळ्यात छान आहे. आणि सेकंड इज माझं असं सजेशन राहील की सेकंड जनरेशनसाठी पण एक असा कुठला तरी तुम्ही एक कोर्स घ्या. त्यासाठी मी परत यायला तयार आहे. कारण की काही गोष्टी या बाहेरून कळतात, सोनाराने कान टोचल्याशिवाय कळत नाही, तर ते एकदा व्हायला पाहिजे. थँक्यू. शुअर. थँक्यू.